श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. जगभरात आत्महत्येमुळे मृत्यू होणारे लोकांची गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिली तर ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येतं. अशी आत्महत्या करण्याचा लोक विचार का करतात, त्याची कारणं कोणती, अशा आत्महत्या रोखण्यासाठी काय करायला हवं आणि आत्महत्येचा विचार मनात डोकावणाऱ्या लोकांचं मनपरिवर्तन करण्यासाठी कुठे संपर्क करता येईल, अशा विविधांगी विषयांवर तज्ज्ञांनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, आज 21व्या शतकातही आपल्याला आत्महत्येच्या घटनांच्या बातम्या दररोज ऐकायला किंवा पाहायला मिळतात. यातली कोणतीही आत्महत्या ही क्षणार्धात झालेली घटना आहे का, तर नक्कीच नाही. आत्महत्येच्या प्रत्येक घटनेमागे वेगवेगळी कारणं असल्याचं दिसून येतं. आत्महत्येच्या प्रमाणाविषयी बोलायचं झालं तर जगात दरवर्षी किमान 8 लाख लोक विविध कारणांनी त्रस्त होऊन आत्महत्या करत असतात. यातले 1/4 म्हणजे तब्बल 2 लाख आत्महत्याग्रस्त एकट्या भारतातले असल्यानं त्यांच्या गंभीर आणि वाढत्या स्वरूपाचा अंदाज येतो. ही आत्महत्या रोखणं शक्य नाहीये का? नक्कीच आहे. त्यासाठी संवाद वाढवणं, आपल्या मित्रमैत्रिणींकडून, कुटुंबांकडून प्रयत्न होणं आवश्यक ठरतं. आत्महत्येपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ सुप्रिया नायर याविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत. जगामध्ये दरवर्षी 8 लाख लोक आत्महत्येने त्यांचा जीव जातो. त्याच्यामधले 2 लाख भारतीय आहेत, म्हणजे 1/4 1/4 आत्महत्या भारतात होतात. याची कारणं भरपूर असतात. आपल्याला कधी कधी वाटतं की एकदम छोट्या कारणाने कोणीतरी आत्महत्या केली, पण ते छोटं कारण आपल्याला दिसतं फक्त. तर दिसण्याचं कारण असतं, तो एक टिप ऑफ द आईसबर्ग असतो. त्याच्या खाली खूप कारणं असतात आणि रिस्क फॅक्टर्स म्हणतात आपण त्याला रिस्क म्हणतो. तर रिस्क फॅक्टर्स खूप असतात. आता जगामध्ये जे युथ असतात, म्हणजे 13 ते 25 मधली मुलं असतात, आत्महत्या हे 3रं कारण आहे त्यांच्या मृत्यूचं. पण आपल्या भारतात ते पहिलं कारण आहे आणि ते खूपच वरीसम आहे. कारण का 2 लाख लोक जेव्हा आत्महत्येने त्यांचा जीव जातो तेव्हा त्याच्या 5 पट लोक प्रयत्न करतात, त्याच्या 17 पट लोक त्याचा विचार करतात किंवा प्लॅनिंग करतात आणि त्याचे 36 पट लोकांना तो स्ट्रेस असतो. तर त्या स्ट्रेस मधनं विचार येतो, म्हणजे आयडिएशन म्हणतात त्याला. विचारानंतर प्लॅनिंग होतं आणि प्लॅनिंग नंतर अटेम्प्ट आणि पीपल डाय ऑफ सुसाईड. म्हणजे ते जेव्हा सुसाईड होतं, आत्महत्या होते, ते आपल्याला जेव्हा दिसतं त्याच्या आधी भरपूर साईन्स, म्हणजे समजा आपले डोळे उघडे असतील आणि आपल्याला माहिती असेल की आत्महत्या करणारी व्यक्ती किंवा विचार करणारी व्यक्ती कशी दिसते, काय बोलते, कसा विचार करते, हे समजा आपल्याला कळलं तर आपण आपल्या आजूबाजूची आत्महत्यानी ज्यांचे जीव जातात त्यांना आपण नक्कीच मदत करू शकतो. एक मिसअंडरस्टँडिंग आहे, मिथ आहे की ज्या व्यक्तीला आत्महत्याचा विचार येतो त्यांनी मदत घ्यावी. ऑफकोर्स त्यांनी मदत घ्यावी, पण ती व्यक्ती इतकी स्वतःच्या प्रॉब्लेम्सनी किंवा डिप्रेशननी त्रासलेली असते की त्या व्यक्तीला मदत घेण्याची कपॅसिटी कमी होते. त्यामुळे ते सेल्फ सीकिंग बिहेवियर म्हणतात, ती कपॅसिटी आपली कमी होते आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी, कम्युनिटीनी, लोकांनी एकमेकांकडे नजर ठेवली पाहिजे. म्हणजे माझी नजर लोकांकडे, मला कळलं पाहिजे की माझ्या फॅमिलीमध्ये कोणाला असे विचार येतात का, आणि तरच आपण हा आत्महत्येचा प्रमाण आपण कमी करू शकतो. आता आपण जे राष्ट्रीय स्तरावर काम करतो तर आपली मिशन आहे की 2025 पर्यंत जी आपली 2 लाख ही संख्या आहे ती कमीत कमी करावी आणि ऍटलीस्ट 50,000पर्यंत. 0 झाली तर फारच छान, पण 50,000पर्यंत जरी आणली आपण तरी पण आपण खूप मोठा माइलस्टोन गाठणार आहोत आणि त्याच्यासाठी सगळ्यांना काम करायचं. म्हणजे फक्त ही रिस्पॉन्सिबिलिटी जी आत्महत्या करणारी व्यक्ती आहे तिच्यावरच आहे असं नाही. ऑफकोर्स त्यांनी पण थोडंसं मदत घेतली तर म्हणजे बरं होईल, पण आपण पण त्यांना मदत केली पाहिजे. 2017 साली आपलं मेंटल हेल्थ ऍक्ट आलं. 2017च्या आधी सुसाईड ही क्रिमिनल ऑफेन्स होता. त्यामुळे लोक स्वतःचे विचार सांगायला पण घाबरायचे, कारण का ते विचार तर येतातच. तुम्ही डिप्रेशन आहात, तुम्हाला डिप्रेशन आहे किंवा क्रायसिस, तुमचा काहीतरी कुठला तरी मेजर स्ट्रेस आहे तुमच्या लाईफमध्ये आणि ते विचार आले आहेत, पण ते विचार सांगत नाहीत कारण का ते अपराध आहे. आता 2017 साली आपला मेंटल हेल्थ ऍक्ट आल्यामुळे त्याच्यामध्ये क्रिमिनलायझेशन नाही आहे. आता मेडिकल लिगल केस होते, कारण का तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायला लागतं की कोणीतरी तुम्हाला ढकललं का तुम्ही उडी मारली, तर ती मेडिकल लिगल केस नक्की होईल, पण ते क्रिमिनल नाही ऍक्ट.
त्यामुळे एक मोठा आपल्याला रिलीफ आहे. मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स, मानसोपचार तज्ञ व्यवस्थित काम करू शकतात. त्यांना रिपोर्ट करायची गरज नाही लागत जेव्हा कोणीतरी आपल्याला सांगतं की मला आत्महत्येचे विचार येतात, आणि आपण न रिपोर्ट करता सुद्धा त्यांना मदत करू शकतो, कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करू शकतो. ही एक मोठी रिलीफ आहे आपल्यासाठी. आता आपण युथ म्हणजे जे 13च्या आणि 25च्या मधली मुलं आहेत त्यांचा समजा विचार केला तर जेव्हा जेव्हा ते कधीही म्हणतात की मला असे विचार येतात, तर आई वडील, मित्रमैत्रीण लगेच म्हणतात काहीतरी वेड्यासारखा विचार करू नको रे. आणि विचार असा येतो त्यांना की अरे जे बोलतात ना, जे गरजते है वो बरसते नाही. हा विचार ऍक्च्युअली मिथ आहे. ज्यांना आत्महत्या करण्याचा विचार येतो ते कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी कोणाला ना कोणाकडे तरी बोलतात, किंवा फेसबुकवर त्यांचा थोडासा पोस्ट वेगळा असतो, त्यांचे इंस्टाग्रामवर पोस्ट वेगळा असतो, त्यांचे व्हॉट्सअप स्टेटस चेंज होतात. असे छोटे छोटे आणि कधी कधी खूप गंभीर साईन्स किंवा सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. आणि दर व्यक्ती जी आत्महत्या करायचा प्रयत्न करते किंवा विचार येतात, दर व्यक्ती विदाउट अ सिंगल एक्सेप्शन दर व्यक्ती कोणाला कोणातरी ही सायन्स किंवा काहीतरी सांगते, कुठल्या तरी वेनी हे प्रकट करते की मला खूप त्रास होतोय. जेव्हा तुम्हाला समजा मी गरम कुठला तरी एक खूप गरम बटाटा घेतला आणि तुमच्या हातात ठेवला, तर तुम्ही कसे पटकन हातामधनं तो बटाटा ड्रॉप करणार? करेक्ट. आत्महत्याचा प्रोसेस हा सिमिलर आहे. कुठली तरी खूप सायकोलॉजिकल पेन होत असतं, खूप स्वतःला त्रास होत असतो आणि तो त्रास संपवायचा प्रयत्न असतो. मोस्ट पीपल डू नॉट वॉन्ट टू डाय, दे वॉन्ट द पेन टू एंड. प्रत्येक व्यक्ती जी आत्महत्येचा प्रयत्न करते त्याला जीव आपला नसतो द्यायचा, आपली जो त्रास असतो तो संपायचा प्रयत्न असतो त्यांचा. तर तेव्हा जेव्हा त्रास होतो, तो त्रास आपल्याला समजा ओळखू आला तर 2-3 क्विक गोष्टी करायच्या. खूप तुम्हाला आश्चर्य वाटेल की असं कसं करू आपण, पण असं करायचं. त्यांना विचारायचं की तुम्हाला आत्महत्येचे विचार येत आहेत का? लोक म्हणतील अरे आपण असं विचारलं तर दुसऱ्या व्यक्तीला आत्महत्येचे खरे विचार येतील. असं होत नाही. आपण कोणाच्या तरी मनात आत्महत्येचे विचार टाकू शकत नाही. ते विचार आले असतील तर ते म्हणतील हो मला ना आत्महत्यासारखं वाटतंय आणि आय फील लाईक डाईंग ऑफ सुसाईड, तर मला मदत हवी आहे, असं कधी कधी सांगतात, किंवा काहीतरी आपलं त्रास होतो हे सांगतात. त्यामुळे पहिली गोष्ट करायची क्वेश्चन, म्हणजे प्रश्न विचारायचा की तुम्हाला आत्महत्येचे विचार येत आहेत का? समजा त्यांनी हो म्हटलं तर त्यांना का हो म्हणतील बघा, कारण का त्यांना कोणाशी तरी बोलायचं असतं, कोणाला तरी आपली व्यथा सांगायची असते. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. खूप रिसर्चने आपल्याला कळलंय की जे आत्महत्या करायचा विचार येतो त्यांना खरं ऍक्च्युअली कोणाशी तरी बोलायचं असतं आणि तो त्रास संपायचा असतो, जीव द्यायचा नसतो. त्यामुळे पहिल्यांदा विचारायचा की तुम्हाला आत्महत्येचा विचार येतोय का? आणि समजा ते हो म्हणाले तर त्यांच्याबरोबर बसून त्यांची व्यथा ऐका, व्यवस्थित ऐका, जजमेंट करू नका. आणि मग त्याच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांना सांगा चला मी तुमच्या बरोबर मानसोपचार तज्ञाकडे येऊ का? मी तुम्हाला मानसोपचार तज्ञाचा रेफरन्स देऊ का? माझ्या बरोबर येणार का? आणि त्यांना एक मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जा आणि त्यांच्या बरोबर थोडे दिवस ते 2 सेशन्स 3 सेशन्स बरोबर थांबा. जेव्हा मानसोपचार तज्ञ म्हणतात की आता तुम्ही त्यांची मदत करायला इतकं गरज नाहीये, आय हॅव टेकन इट ओव्हर, तेव्हा मग तुम्ही शांतपणे तुमच्या घरी जाऊन झोपा. तोपर्यंत त्यांच्या बरोबर राहा आणि त्यांना मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जाऊन त्यांना मदत द्या. ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. म्हणजे इन समरी कम्युनिटी जेव्हा आपल्या आजूबाजूची लोक जेव्हा सतर्क होते तेव्हाच आत्महत्येचं प्रमाण कमी होईल. विविध समस्यांनी त्रस्त असलेली व्यक्ती सुरुवातीला नैराश्यात जाऊन नंतर आत्महत्येसारखा विचार मनात आणत असते. अशांनी किमान आपलं मन जरी मोकळं केलं तरी त्यांच्या अर्ध्या समस्या सुटू शकतात. अशा नैराश्य असलेल्या व्यक्तींसाठी राज्यात अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या आत्महत्यासारख्या विचारांपासून लोकांना दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा लोकांनी यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं, मार्गदर्शनासाठी नक्की कुठे संपर्क करावा याविषयी जाणून घेऊया कनेक्टिंग एनजीओच्या हेल्पलाईन कार्यक्रम समन्वयक सुहासिनी लेले यांच्याकडून. आजचा दिवस आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून बघितला जातो. ह्याच्या मागे जे मेन कारण आहे ते आहे की आपण पण स्वतः खूप वेळी निराश असतो, दुःखी असतो, पण आपण कोणाशी बोलायला जात नाही किंवा काहीतरी आपल्याला मागे धरतं आणि हे सगळ्यांना होत असतं पण आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला ते आत्महत्येचे जे चिन्ह आहे ते दिसत नाही. म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे की आपण याबद्दल बोलावं. ज्यांना असं वाटतं त्यांना एक सेफ स्पेस द्यावी, त्यांना ही जागा द्यावी बोलायला, कोणाला तरी येऊन सांगायला की त्यांना कसं वाटतंय. आपण आता NCRBचा डेटा आलाय की 2 लाख लोक आत्महत्येने वर्षाला जातात. शेतकऱ्यांबद्दल पण आपण खूप वेळा वाचतो की पीक आलं नाही म्हणून ते खूप म्हणजे सगळे आत्महत्या करतात. त्यांना
कुठे जागा राहत नाही, कुठे जाऊन बोलायला, कुठे मदत मागायला. आमची जी हेल्पलाईन आहे ती निनावी आहे. आम्ही कोणालाही विचारत नाही की ते कुठून बोलतायत किंवा काय करतायत. ती एक गुप्त सेवा आहे. ही माहिती सगळी गुप्त असते. आणि तुम्हाला पण जर तुम्ही दुखी असाल किंवा निराश असाल किंवा कोणी तुम्हाला बोलायला नसेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा हेल्पलाईनचे नंबर आहेत 9922004305 किंवा 9922001122. खूप वेळी आमची हेल्पलाईन 12 ते 8 सोमवार ते रविवार चालू असते आणि आमचे व्हॉलेंटियर त्याच्यावर असतात. ते फोन घेतात. आमची नॉन ऍडवायझरी हेल्पलाईन आहे. म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारचा सल्ला देत नाही. तुम्हाला जे काही जसं पण वाटतं, जे काही वाटतं आम्ही ऐकून घेतो. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला जज करत नाही किंवा ती माहिती कुठेही पुढे सांगत नाही. खूप वेळी असं होतं की तुम्हाला बोलता येत नाही किंवा आजूबाजू लोक असतात, जागा नसते किंवा कोणाशी बोलायला विचित्र वाटतं. अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही आम्हाला लिहू पण शकता. आमची ईमेल आयडी आहे distressmailconnecting@gmail.com. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा भावनिक त्रास होत असेल किंवा आत्महत्या करायची इच्छा होत असेल आणि त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता किंवा लिहू पण शकता. आम्ही कनेक्टिंग मध्ये आमचे 4 प्रोग्राम आहेत. आम्ही जागरूकता निर्माण करतो. आम्ही लोकांना जाऊन विचारतो की तुम्हाला कसं वाटतंय. त्यांना आम्ही शिक्षित करतो आणि याचबरोबर आम्ही त्यांना आधार पण देतो. आणि तुम्हाला पण जर असं वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही आहोत. तुम्ही आमच्याशी बोलू शकता. खूप वेळी असं होतं की एकमेकांमध्येच आपल्याला वाटतं की आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये कोणीतरी दुःखी वाटतंय. तर अशा लोकांना पण जाऊन एकदा विचारा की तुम्ही कसे आहात, तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काही विचार येत आहेत का. आपल्या ऑर्गनायझेशन म्हणून आम्ही हे करायला बघत असतो, पण तुम्ही स्वतःहून पण जाऊन जर कोणाला विचारलं की ते कसे आहेत तर त्याच्यानी पण आत्महत्येचे जे केसेस आहेत ते खूप कमी होऊ शकतात. आगामी काही वर्षात आपल्या देशातलं आत्महत्येचं प्रमाण कमी करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलंय. त्यासाठी केवळ डॉक्टर किंवा शासकीय पातळीवर होत असलेले प्रयत्न पुरेसे नाही आहेत. त्यासाठी विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांशी, त्यांच्या कुटुंबियांनी, मित्रपरिवारानं आणि प्रत्येक व्यक्तीनं सातत्यपूर्ण संवाद राखणं त्या व्यक्तीच्या जीवनात पुन्हा आनंद आणण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त ठरतं. त्यामुळे देशातलं आत्महत्येचं प्रमाण कमी व्हायला नक्कीच मदत मिळेल, हे नक्की. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन संदेश नाईक.